आता एक अतिशय अनोखी बातमी पाहूया। बदलत्या हवामानामुळे एकीकडे राज्यात शेतीचं नुकसान होतंय, मात्र कोल्हापुरातल्या हातकणंगलेमधल्या लाटवडे गावातल्या शेतकरी शंकर पाटील यांनी आधुनिक पद्धतीने ऊसाची शेती केली। त्यांनी जुलैमध्ये 2 डोळ्यांच्या कांडीची 4.5 फूट सरी सोडून लावण केली आणि तब्बल 50 ते 55 पेरी असणारा लांब लचक वजनदार ऊस 16 महिन्यात तयार झाला। प्रतिगुंठा 3 टन एवढं विक्रमी उत्पादन त्यांनी घेतलंय। जाड पेरी असलेला लांबलचक वजनदार ऊस 3 ते 4 ठिकाणी तोडूनच त्याची मोळी बांधावी लागतेय। कोल्हापूरच्या या शेतकऱ्याची राज्यात सगळीकडे चर्चा होतीये आणि त्यांच्या शेतातला लांबलचक ऊस पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होतीये। आता 90 दिवसाच्या दरम्यान ऊसाची भरणी केली। 90 दिवसाच्या भरणी केल्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने परत जीवामृत सोडण्यात आले। ते जीवामृत सोडल्यानंतर ऊसाची चांगली ग्रोथ मिळाल्यानंतर एकरी साधारणतः 42,000 ऊस संख्या राहील अशी मेंटेन करण्यात आली। आज रोजी हा ऊस पावसाळी डोस एक देण्यात आला। आज रोजी हा ऊस कारखान्याला तोडणीसाठी चालू आहे। 50 ते 55 कांडी सरासरी झालेली आहे। याचा आम्हाला एकरी सर्वसाधारण 120 टनांप्रमाणे ॲव्हरेज आता सध्या तरी अपेक्षित चालू आहे। आम्ही हा प्रत्येक एकरी ऊस किती आहे ते मॅन्युअली लेबरकडून मोजून घेतलं जातं। त्यामुळं एक एकरी आमचे सर्वसाधारण 40,000 ते 42,000 ऊस प्रत्यक्षात होते। तर 40,000 ऊस एकरी धरले तर हा जो 48 ते 50 पेऱ्यांचा ऊस जो आहे तो प्रत्येकी सर्वसाधारण 3 किलोच्या पेक्षा जास्त आहे। 3 किलो जरी धरला ॲव्हरेज तर 4 त्रिकोण 12 म्हणजे 120 टन हा एकरी ऊस निघेल याची मला खात्री आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।